प्रकारामध्ये सहज, आणि त्यानंतर जी 10वी मुद्रा आहे हठयोग प्रदीपिका या ग्रंथानुसार जो तिसरा उपदेश आहे त्यामध्ये सांगितलेली ती म्हणजे शक्तिचालन मुद्रा आपण पाहिली. बरोबर आहे, अशा क्रमाने पाहिलं होतं. हं. शक्तिचालन मुद्रा पाहिली. शक्तिचालन मुद्रेमध्ये शक्ती काय आहे हे पाहिलं आपण. बरोबर आहे. शक्तिचालन यामध्ये अगोदर आपण काय पाहिलं, शक्ती काय आहे. शक्ती काय आहे, मग त्यासाठी त्याचे नाव पाहिले. 104 श्लोक, 104वा श्लोक यामध्ये शक्ती काय आहे हे सांगितलं, शक्ती कशाला म्हणायचं. आणि शक्तीचं वर्णन झाल्याच्या नंतर मग आता शक्ती म्हणजेच काय, कुंडलिनी हे सिद्ध झालं तिथून. आणि मग कुंडलिनीचं कार्य आणि स्थान हे 107व्या श्लोकापासून सुरू झालं. म्हणजे त्या शक्तीचं स्थान सांगितलं. बरोबर आहे. आणि चालन म्हणजे काय, चलवणे, स्थानांतरण करणे. बरोबर आहे ना अर्चनाताई. मग आधी शक्ती, शक्तीचं स्थान, शक्ती म्हणजे काय. बरोबर आहे. एक इथे काय सांगतील आपल्याला लिहिण्याचं पण असं बरं का क्रम. शक्ती म्हणजे काय, म्हणजे चालन आहे ना, नाव काय, मुद्रेचं काय नाव आहे, शक्ती चालन. जर हे नाव जरी आपण हे केलं, त्याचा विस्तार केला, स्पष्टीकरण दिलं, तरी सुद्धा उत्तर झालं हो, शक्ती. बरोबर आहे. हटप्रतिपिकेत शक्ती सांगितली, शक्तीचे पर्यायवाचक नाव सांगितले, शक्तीच्या नंतर पुन्हा काय सांगितलं, शक्तीचे स्थान आणि कार्य सांगितलं, आणि शक्तीचं म्हणजेच कुंडलिनीचं स्थान सांगितलं, आणि त्यानंतर पुन्हा चालन विधी सांगितली. बरोबर आहे. आणि हे दोन्ही मिळून काय होतं, शक्ती चालन. सहज आहे, काय अवघड आहे, शक्ती चालन. मग चालनाची प्रकार सांगत असताना सांगितलं शक्ती चालन कसं होतं. मग ही कुंडलिनी कशी आहे, गंगा यमुना उपमा दिली, गंगा यमुनेवर मध्ये. परत गंगा यमुना म्हणल्यानंतर कळायचं नाही लोकांना बाबा म्हटले. मग 110व्या म्हणजे 11व्या कितवा आहे तुमच्या ह्याच्या स्क्रीनवरती घ्यायचं राहिलं ना ते. पुन्हा काय सांगितलं, स्क्रीन झाली वाटतं. अशा प्रकारे मग आपण पाहिलं शक्ती, शक्तीचं स्थान, शक्तीचं कार्य, परत चालन विधी, आणि त्याच्या अंतर्गत सांगितलं गंगा यमुना म्हणजे काय, म्हणा इडा काय आहे, पिंगला काय आहे सांगितलं. आणि परत एक कोणतं परिधान युक्ती सांगितली. परिधान युक्ती म्हणजे कोण सांगेल, परिधान युक्ती या गोष्टीला अंडरलाईन करायचं आणि सांगायचं परिधान युक्ती म्हणजे काय. ते सांग. परिधान युक्ती जसं जर मॅनातून जे आपण तलवार काढतो ना, ज्या प्रकारे त्या कौशल्याने मॅनात परत ठेवली जाते त्याला परिधान हा, युक्ती म्हणतात. त्याला परिधान युक्ती म्हटले. वा, छान. तर ही परिधान युक्तीद्वारे शक्तीचारण करायचं आहे असं सांगितलं गेलं. अवस्थित हा, हे 111 झाला होता श्लोक, परिधान युक्ती झालं होतं. आणि त्यानंतर कंद ही बोललो होतो आपण, पण आता इथून आपण सुरुवात करू मग. ठीक आहे. तर कंदाचा आकार सांगितला गेलेला आहे 112व्या आपल्या स्क्रीनवरती जे पुस्तक आहे त्यावरती 112वा श्लोक आहे. तो आता कंदाचा आकार सांगत आहेत. कंद काय आहे आणि त्या कंदाचा आकार काय आहे हे पूर्ण सांगितलं जाणार आहे. कसं सांगतात, ऊर्ध्वम वितस्ति मात्रम तो विस्तारम चतुरंगुलम मृदुलम धवलम प्रोक्तम वेशितांबर लक्षणम. ऊर्ध्वम वितस्ति मात्रम, वितस्ति म्हणजे वितभर, तो विस्तारम, वितस्ति मात्रम तो विस्तारम म्हणजे विती एवढा विस्तार असणार. आणि किती, चतुरंगुलम, मृदुलम. ठीक आहे, वाचूयात कशाला पाहिजे. लिंग, इंद्रिय व बेंबी यांच्या मध्यभागी 4 बोटे रुंद असा मऊ
पांढरा वस्त्राने झाकल्याप्रमाणे दिसणारा एक कंद आहे सांगतात. काय सांगत आहेत? कंद. आता पुढे सांगितलं जाईल काय? लिंग, इंद्रिय आणि बिंबी यांच्या मध्यभागी, म्हणजे ठिकाण कळेल आपल्याला, मध्यभागी. आणि मध्यभाग अगोदर राखायचा, त्यानंतर ते मध्यभागापासून म्हणजे 4 बोटेचा मध्यभाग घ्यायचा आणि 4 बोटे रुंद असा मऊ, असा काय आहे? 4 बोटे रुंद आणि परत पुन्हा कसा आहे? मऊ आणि पांढऱ्या वस्त्राने झाकल्याप्रमाणे दिसणारा असा एक कंद आहे असं सांगतात. बरोबर आहे ना? आता पुढे त्याबाबतच काय सांगतात? हा कंद कसा आहे? सती वज्रासने पादो कराभ्याम धारये दृढम गुल्फदेश समीपे च कंदम तत्र प्रपीडयेत. वज्रासन शब्द वापरलाय. वज्रासन कशाला म्हटलंय माहितीये? वज्रासन कोण सांगेल हे वज्रासन कसं आहे? अर्थ वाचू आपण. वज्रासनावर बसून दोन्ही हातांनी दोन्ही पाय बळकट धरावे. घोट्याच्या जवळ भागावर कंद जोराने दाबला जाईल असा प्रयत्न करावा. कळालं का? बोला, किंवा आवाज येतोय का? सर ते हनुमंतासन मध्ये बसल्यासारखं सर. नाही, हे सिद्धासनाला वज्रासन म्हणलेलं आहे हे सांगायचं होतं मला. आलं का लक्षात? घ्या लिहून बरं. हा, वज्रासनच करून बसतील काही जण. इथलं वज्रासन काय आहे याला लक्षात? सिद्धासनाला वज्रासन म्हटलं इथे. हा, आता तर कळालं असेल. आता कंदाच्या ठिकाणी टाच येते का नाही? असं ठीक आहे, चला हो सर, पुढे येते. जाऊया. म्हणजे इथे सिद्धासनालाच काय म्हटलेलं आहे? वज्रासन म्हटलंय. हा, वज्रासन म्हटलेलं आहे. वज्रासन हे सिद्धासनाचंच एक नाव आहे असं सांगितलेलं आहे. विविध ग्रंथात आले, हठप्रदीपिकेमध्ये सुद्धा आलेलं आहे. तर सिद्धासनामध्ये म्हणजे वज्रासनावर बसून दोन्ही हातांनी दोन्ही पाय बळकट धरावे, घोट्याजवळच्या भागावर कंद जोराने दाबला जाईल असा प्रयत्न करावा असं सांगितलेलं आहे. पुढे वज्रासने वज्रासने स्थितो योगी चालयित्वा च कुंडलीं कुर्यादनंतरम भस्त्राम कुंडलीमाशु बोधयेत. या शक्तिचालनचा खूप विस्तार आहे बरं का. लिहायला पण खूप काही असेल यामध्ये. जर शक्तिचालनाबद्दल जर आलं तर 16 मार्काचा सुद्धा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. कसं? वज्रासने स्थितो योगी म्हणजे वज्रासनामध्ये बसलेला योगी. आणि हे वज्रासन म्हणजे काय असेल? सिद्धासन. सिद्धासन. हा, सिद्धासनामध्ये बसलेला योगी. चालयित्वाच कुंडलीम, तो काय करतो? कुंडलीचं चालन करतो. आणि कुंडली चालनाच्या नंतर काय करायचं? कुर्याद तद अनंतरम म्हणजे त्याच्या नंतरम भस्त्राम कुंडलीम आशु बोधयेत. यानंतर काय करायचंय? भस्त्राम. भस्त्रा म्हणजे काय? भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायाम करायचे. योग्याने वज्रासनावर बसून कुंडलिनीचे चालन करावे. त्यानंतर भस्त्रिका प्राणायाम करून कुंडलिनीला जलद गतीने जागृत करावे. कुंडलिनीचे चालन करून जागरण यातील फरक या ठिकाणी नमूद झालेल्या अभ्यासूंनी लक्षात घ्यावा. म्हणजे अगोदर काय सांगितले? चालन. चालन म्हणजे काय करायचंय? कंदाच्या ठिकाणी टाचेने दाबायचंय. आलं लक्षात? आणि ते दाबल्याने काय होईल? कुंडली चालन. कुंडली चालन म्हणजेच काय चालन? शक्ती चालन होईल. आणि त्यानंतर शक्ती चालन जलद गतीने करण्यासाठी काय करावं लागेल? भस्त्रिका प्राणायाम करावं लागेल. मग भस्त्रिका प्राणायाम तुम्हाला मी सांगितलंय बघा, लक्षात असेल. म्हणजे क्लासिकल भस्त्रिका प्राणायाम वेगळाच सांगितला आहे आणि आपण व्यवहारामध्ये भस्त्रिका प्राणायाम जे करतो तो वेगळाच आहे. ठीक आहे? तर इथे सांगितलेला भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे तदनंतर. हेही या शक्ती चालनामधलीच विधी आहे, हे लक्षात असू द्या. इथं मानोराकुंचनम केलेलं आहे. मानोराकुंचन नाही बरं का, भानो. 115वा जो श्लोक आहे तिथे काय आहे? मानोराकुंचनम नाही बरं का, भानोराकुंचनम करूया. भानो म्हणजे सूर्य. भानोराकुंचनम कुर्याद कुंडलीं चालयेत्ततः मृत्युवक्त्र गतस्यापि तस्य मृत्यू भयं कुतः. सूर्याचे म्हणजे नाभी प्रदेशाजवळ सूर्य कुठे कळाला? आपण काल ह्याच्यामध्ये पाहिले बा, कोणत्या मुद्रेमध्ये? विपरीत करणीमध्ये. तर सूर्य नाभी प्रदेशाचं आकुंचन करून
कुंडलिनीचे चालन करावे अशा योग्याला मृत्यूचा कसाही घाला आला तरी तो मृत्यूचे भय नसते. कारण नाभी प्रदेशाचं आकुंचन करणे म्हणजे कोणती मुद्रा आहे, कोणता बंध आहे? उड्डीयान बंद. उड्डीयान बंद. बंध. उड्डीयान बंधाला नाव काय आहे? मृत्यू मृत्यू मातंग मार्तंड केसरी. केसरी. मातंग केसरी. बरं का? तर अगोदर काय करायचंय, कंदाच्या ठिकाणी टाचेने दाबायचंय, मग कुटिलांगी ही शक्ती काय होईल, वर जाईल. आता वर गेल्यानंतर तिथे जाऊ नका, इथेपर्यंत नाही थांबवायचं, आणखी वर घालायचंय. मग पुन्हा काय करायचं, भस्त्रिका प्राणायाम करायचा. भस्त्रिकाच्या नंतर पुन्हा काय करायचं, उड्डीयान बंद करायचं. उड्डीयान म्हणजे काय, पक्षीयाचं उड्डाण. कुठं, वर. उड्डाण कुठे होतं, खाली होतं का? वरती. उड्ड वर. म्हणजे आता उड्डीयान बंध म्हणजे नाभी चक्राच्याही वर कुंडलिनीला पाठवणं किंवा शक्तीचं ऊर्ध्वगमन करणं. आलं लक्षात? कृती पहा कशी आहे. आलं का लक्षात? कंदाला दाबायचं, परत भस्त्रिका करायची, तदनंतर पुन्हा सूर्याचे नाभी प्रदेशाचे आकुंचन करायचे, म्हणजे आतमध्ये घ्यायचंय, म्हणजे उड्डीयान करायचं आहे. म्हणजे वरती आणखी त्याला वरच्या दिशेला पाठवायचं आहे, वर ढकलायचं आहे. कशाला? शक्तीला. ठीक आहे. आणि असं केल्यानंतर योग्याला मृत्यूचा कसाही घाला आला तरी मृत्यूचं भय नसते असं सांगतात. हे कधी किती वेळ करायचं आहे, पुढील श्लोकात सांगतात. मुहूर्तद्वय पर्यंतम निर्भयं चालनादसौ ऊर्ध्वम् आकृष्यते किंचित सुषुम्नायाम समुद्गता. 2 मुहूर्तपर्यंत म्हणजे 4 घटका. 4 घटका म्हणजे 24 मिनिटांच्या 4 घटका कुंडलिनीचे निर्भयपणे चालन केल्यामुळे सुषुम्ना नाडी जवळ ती जाते तेव्हा किंचित आकर्षण करण्याचा प्रयत्न करावा. पुन्हा परत या कुंडलिनी ऊर्ध्वगामी झाली, सुषुम्नेच्या नाडीच्या जवळ गेल्यानंतर तेव्हा तिला काय केलं पाहिजे, आकर्षण करायचंय असं सांगतात. पुढे आणखी काय करायचं आहे, तेन कुंडलिनी तस्याः सुषुम्नायां मुखम ध्रुवम जहाती तस्मात् प्राणो अयम सुषुम्ना व्रजति स्वतः. म्हणजे त्यामुळे कुंडलिनी सुषुम्ना, बरोबर आहे का? त्यामुळे कुंडलिनी सुषुम्ना नाडीचे मुख सोडून बाजूला जाते व प्राण स्वतः सुषुम्नेमध्ये प्रवेश करतो. सुषुम्ना नाडीची तोंड उघडण्यापूर्वीच कुंडलिनी बाजूला जाते असा अनुभव सांगतात. म्हणजे काय सांगितलंय, कुंडलिनी आणि सुषुम्ना नाडी ह्याचं मुख माहितीये कसं आहे, सुषुम्ना नाडीचं जे तोंड आहे, मुख आहे, तिथेच कुंडलिनीचं मुख आहे. आलं लक्षात? आणि तोंड आहे म्हणजे काय आहे, तोंड आडवं ठेवलंय. अडवलं म्हणजे अडवणूक केली आहे. कशाची अडवणूक केली आहे, सुषुम्नेच्या दाराची. म्हणजे दरवाजा बंद केला सुषुम्नेचा. कशाने, कुंडलिनीच्या तोंडाने. हा, कुंडलीचं मुख आहे तिथे. मग त्यामुळे कुंडलिनी सुषुम्ना नाडीमध्ये मुख सोडून बाजूला जाते. ही अशी कृती झाल्याने काय करते, कुंडलिनी मुख बाजूला काढते. मुख बाजूला केल्यानंतर काय होतं, मग सुषुम्नेचा दरवाजा मोकळा होतो, म्हणजे प्रवेश करता येतो. सुषुम्ना नाडीचे तोंड उघडण्यापूर्वीच कुंडलिनी बाजूला जाते असा अनुभव योगी लोक सांगत असतात. पुढे सांगतात, म्हणजे कुंडलिनी बाजूला सर, कुंडलिनी बाजूला सरकते आणि मार्ग मोकळा होतो आणि मग शक्ती म्हणजे शक्तीवर वर सरकते, म्हणजे शक्तीचे ऊर्ध्वगमन होते असंच ना? बरोबर ना? हो. म्हणजे फक्त कुंडलिनी फक्त बाजूला होती आणि ती जागच्या जागेवर असते, तिचा परत काही कार्य नाही होत. शक्ती कुंडलिनी एकच, दोन्ही अर्थाने एकच आहे बरं का? एकच. हा, परंतु प्राणाचा प्रवेश होतो त्यात. आला लक्षात? प्राणमध्ये जाऊ शकत नाही. कुंडलिनीचं तोंड तिथे आहे ना, कशी बसली आहे ती, वेटोळे घालून बसली वाकडे तिकडे. बरोबर आहे? साप जसा बसतो ना, कुंडली मारून, म्हणजे काय म्हणावं, चुंबळ, आणखी काय म्हणतात तो, चुंबळ झाल्यासारखं गोल. आणि ती चुंबळ घालून वर जे तोंड आहे, ते तोंड मात्र त्या दरवाजाला उदाहरण धरून पाईप आहे आपला, पाईप आणि पाईपाचं जे तोंड आहे, त्या तोंडालाच कुंडलिनीचं किंवा सर्पिणीचं तोंड आहे आणि तेही त्याला बंद करून ठेवलेलं आहे असं. त्यामुळं वायूचं वहन कुठे होतं, पाईपाच्या बाजूनं. उदाहरण देतो बरं का, असं म्हणू नका, समजवण्यासाठी म्हटलं. आले का लक्षात काय म्हणतोय ते? पाईप आहे आणि पाईपाचं तोंड बंद झालंय, कारण मधून सर्पिणी आहे समजा, बरं का? आणि ती सर्पिणी कशी बसली आहे, वेटोळे घालून बसली आहे, म्हणजे त्या पाईपाच्या मुखाला बंद केलंय तिने. आणि मग आपण काय करतो, उष्णता, कशाची उष्णता, कंदाला टाचेने
दाबून. टाचेने दाबण्याने काय होतं? खाली कोणता प्राण असतो? मूलबंधाच्या ठिकाणी वायू कोणतं स्थान आहे तिथे? अपान. बोला हो. अपान. अपान वायू कसा असतो? उष्ण. आणखी कसा गरम. मग त्या गरमीने, त्या उष्णतेने कुंडलिनी काय होते? ही झोपलेली बया जागी होते. मग ती तोंड बाजूला घेते. बाजूला गेले की वायूचा प्रवेश नळीमध्ये होतो. असं धरा. आलं लक्षात? हा. आणि मग ते ऊर्ध्व गतीने जायला लागते. आणि परत कुठे कुठे सांगितले बघा, ही वाकडी तिकडे झालेल्या सरपेणीला काठीने मारले की कशी होते सरपेणी? सरळ होते म्हटले. हा. मग सरळ झाली की मार्ग सरळ होतो. वाकडं तिकडं बसल्यामुळे ते दरवाजा बंद झालेला आहे, रस्ता. आणखी कशाने बंद झालेला आहे? मल. आणखी शब्द काय वापरले आपण? पूर्ण अध्यायामध्ये पाहिले बघा, शुद्धिक्रिया या प्रकरणामध्ये मल सांगितले. नाड्यांमध्ये मल साठलेला आहे. मल असतो. मग ती मुख्य नाडी सुषुम्ना आहे. सुषुम्नेला 2 नाड्या आहेत साथीदार, कोल, इडा आणि पिंगला. त्यानंतर त्याच्या आणखी 10 नाड्या आहेत, आणखी 14 नाड्या आहेत, आणखी 24 नाड्या आहेत, आणखी 72,000 आहेत, आणखी 72 लक्ष आहेत, आणखी 72 कोटी आहेत, असं समजा. अशा अनेक नाड्या उपनाड्या असतात. मग 72 कोटी, 72 लाख, 72,000, 24, 14, 10, 3, 1. आलं लक्षात? ही मुख्य नाडी असेल एक. कळालं? म्हणजे मी बोललेलं तर कळालं का काय बोललो इतका वेळ? म्हणजे एकच मुख्य नाडी आहे. ठीक आहे. सुषुम्ना नाडीच्या हे बसलेली आहे आणि सुषुम्नाच मुख्य आहे नाडी. आणि सुषुम्नेमध्ये प्राणाचा प्रवेश झाला म्हणजे सर्व नाड्या शुद्ध झाल्यावरच होतो. नाडी शुद्धी, संपूर्ण नाड्यांची शुद्धी झाल्या नंतरच सुषुम्नेची सुद्धा शुद्धी होते. आणि अपान वायूद्वारे उष्णता निर्माण होऊन ह्या कुंडलिनीची जागृती होते. कुंडलिनी जागी होते, मार्ग मोकळा होतो, कुंडलिनी सरळ होते. सरळ झाल्यानंतर शक्तीचं चालन होतं, प्राणाचं उत्क्रमण होतं. ठीक आहे? एवढ्या गोष्टी सांगितल्या आपण. ठीक आहे? काहीही घ्यायचं समजलं ते. ठीक आहे? अशा प्रकारे काय होतं? शक्ती चालनाची प्रक्रिया चालू आहे. ठीक आहे? तेव्हा श्लोक होता की 17 बरोबर बहुतेक. असा योगी सांगतात. तस्मात् संचालये नित्यं सुखसुप्ताम् अरुंधतीं तस्याः संचालनेनैव योगी रोगैः प्रमुच्यते. त्यासाठी सुखाने झोपलेल्या अरुंधती म्हणजे कुंडलिनीला नेहमी चालन करावे. त्या चालनाने योगी रोगापासून मुक्त होतो. आणखी चालन म्हणजे शक्ती वेगळी आणि कुंडलिनी वेगळी आहे का? नाही. म्हणजे तोंड बाजूला करते. तोंड बाजूला झालं की प्राणाचा प्रवेश होतो. प्राणाचा प्रवेश झाला की प्राण काय करतो? ऊर्ध्वगामी होतो. मग आधी काय केलं? समजा उदाहरणार्थ हात दाखवतो मी. असं खाली तोंड आहे आणि मुख आहे इथे समजा. मुख आहे आणि आठवडे पेटळे घातलेले आहेत तिने बसलेले. मग ती काय म्हणलं आपण? मुखापासून काय म्हणा सुषुम्नेच्या दारापाशी कुंडलिनीचं जे मुख आहे ते बाजूला घेते. बाजूला घेतलं की वायूचा प्रवेश होतो. वायूचा प्रवेश झाला मग वायू काय करतो? ढकलतो. वायू कुठं ढकलतो? वर ढकलतो. कारण आपण खाली काय लावलेलं आहे? मूलबंध. खाली काय लावलेलं आहे आपण? मूलबंध. मूलबंधामुळे खाली बांधलं गेलं. शक्तिवहन अधोमार्गी होते का? होत नाही. आणखी आपण पाहिलं होतं कोणकोणत्या मुद्रा? वज्रोली, सहजोली, अमरोली. याद्वारे सुद्धा आपण काय केलं? मूलबंध केला आणि तेही करून काय केलं? अधोशक्तीचं रक्षण केलं. अधोगामी प्रवाह रद्द केला. वज्रोलीद्वारे आपण म्हणलं हवेने फुंकायचं वगैरे वर्धगामी करायचं. म्हणजे काय सराव केला आपण अगोदर? या शक्तीचालनाच्या प्राणाला, शक्तीला ऊर्ध्वगती देण्याचा सराव केला आपण अगोदर. आलं लक्षात? आणि पुन्हा शक्तीचालन केलं. मग ऊर्ध्वगामी झाली. पण ऊर्ध्व जायला रस्ता बंद आहे ना. मग या मूलबंधाने शक्तीचालन जे टाचेद्वारे आपण केलं त्या प्रक्रियेने काय होतं? मग गर्मीने हे सर्पिणीला सहन होत नाही. सापाला माहिती आहे आपल्याला उष्णता सहन होत नाही. बरोबर आहे ना? हे पण ऐकलंय आपण बरं का? मग ती सर्पिणी मुख बाजूला घेते. बाजूला घेते म्हणजे खाली जाईल का? कुठे घेते? वर ऊर्ध्वमुखी होते. ऊर्ध्वमुखी झाली मग त्यानंतर आपण काय करतो? आणखी वायूचा प्रवेश झाला, प्राणाचा प्रवेश झाला. प्राणाचा प्रवेश झाल्यानंतर मग काय कुंडलिनी शक्तीला कुठे ढकललं गेलं? ऊर्ध्वगतीने ढकललं गेलं. ऊर्ध्व ढकलल्यानंतर मग हे चालन केलं. हे रोज करा म्हणतात. असं केल्याच्या नंतर पुन्हा काय करायचंय? भस्त्राम. पुन्हा काय करायचंय? भस्त्रिका.
भस्त्रिका करण्याने ऊर्ध्वगामी होते. हा, काही बोललात का? ठीक आहे ना. भस्त्रिका करायची. त्यानंतर पुन्हा काय करायचं, सूर्याला म्हणजेच नाभी चक्राला, नाभीला आतमध्ये खेचायचे. म्हणजे काय करायचंय, पुन्हा उड्डीयान बंद करायचंय. मग आणखी काय झालं, आणखी ऊर्ध्वगामी झाली किंवा मग आणखी शक्तीला ऊर्ध्वगामी केलं. आणि आता या श्लोकामध्ये आपण काय सांगितलं, संचालय नित्यम. कुणाला, अरुंधतीला. अरुंधतीला म्हणजे कुणाला, आपण नाव पाहिली होती कुंडलिनीची, त्यात अरुंधती सुद्धा एक नाव होतं. म्हणजे कुंडलिनीलाच नेहमी असं चालन करा. कसं चालन करा, टाचेने, पुन्हा कशाने, भस्त्रिकेने, पुन्हा नंतर कशाने, उड्डीयान बंधाने. म्हणजे हे काय लागले आता, चालन. चालन म्हणजे काय, स्थित्यंतर, स्थानांतरण, म्हणजे खालून वरच्या दिशेने यायला लागली शक्ती. आता तिथे जर कुठं थांबू देणार आहे योगी, आणखी वर ढकलेल, असं प्रकार होत जाणार आहे पुढे. चला पाहूयात आपण. येन संचालिता, झालं का, हा, येन संचालिता शक्ती सयोगी सिद्धी भाजनम किमत्र बहुनोक्तेन कालम जयति लीलया. ज्याने या शक्तीचे चालन केले तो योगी सिद्धी मिळविण्यास पात्र होतो. व जास्त काय बोलावे, किमत्र बहुनोक्तेन, काय जास्ती बोलू, बहुन उक्तेन, उक्तेन म्हणजे काय जास्ती बोलावं, पण तो काळावरही सहज विजय मिळवतो. म्हणजे स्वामी स्वात्मारामांना कंटाळा आलाय बरं का, परिणाम सांगून आता अर्चनाताई. त्यांनी कंटाळीत प्रत्येक वेळेस असं होतं तसं होतं, योगी मृत्यूवरती विजय मिळवतो, असं सौंदर्य प्राप्त होतं, रोगमुक्ती होते, जन्मजरा व्याधीचा नाश होतो. असं न म्हणता काय म्हणले, किती सांगू मी, काय तर तो काळालाही विजय मिळवतो असं सांगितलं. पुढे 120वा श्लोक काय आहे, कुंडलिनी. आता सिद्धीची पात्रता सांगतात. आता काय सांगतात, या कुंडलिनीच्या जागृतीची किंवा सिद्धीची पात्रता काय आहे. आता आपण ही काय पाहिलं, शक्ती चालनाचं प्रकरण चालू. खूप आहे बरं का लिहिलं शक्ती चालनामध्ये अर्चनाताई. तुम्ही लिहू शकता, हे 4 जण तर लिहू शकतात मला वाटतंय, बाकीचे उपस्थित नसतात त्यांनाच लिहिण्याची अडचण आहे. म्हणजे काय लिहावं बा एवढं जास्ती असं वाटणार आहे, पण तुम्हाला वाटणार नाही असं मला तरी वाटतंय, की खूपही लिहावं. 3 पेजेस मध्ये कसं होणार आहे, 10 पेज लिहिला होणार आहे, 10 पेज आपल्याला करायचे, 3च पेज. मोठा प्रश्न आला तर, जर 8च मार्काला आल्यावर तर खूप अवघड आहे, कमी कसं करावं. मग कमी कसं करायचं सांगू, तर महत्वाचे आधी घ्यायचं, महत्वाचेच मुद्दे घ्यायचं, पालाळ न लावता करायचं. ठीक आहे, चला काय सांगत होतो, हा ठीक आहे. आता काय सांगितलं आपण, शक्ती. आणखी क्रमाने घेतो मी, वापस येतो. शक्ती बरोबर आहे, शक्ती, कंद, कंदाचं स्थान, कंदाचं कार्य, बरं का, त्याचं स्थिती, त्यानंतर त्याचं शक्तीचं चालन, चालनाच्या नंतर पुन्हा काय करायचंय, भस्त्रा, भस्त्राच्या नंतर भानोर आकुंचनम. उड्डयन बंद. इथं भानोर आकुंचनम म्हणजे सूर्याचं आकुंचन करायचंय. शब्द सूर्याचा वापरलाय, आपण त्याचा विस्तार करायचा ना. 4 वळी सहज होतात ना. भानो काय, भानो कुठे असतो, भानो म्हणजे सूर्य, सूर्याचं आकुंचन म्हणजे काय करायचंय, उड्डयन बंदासारखी स्थिती होईल, त्याने काय होईल, आलं लक्षात. आता बोललो एवढं तसं. आणि त्याच्या अगोदर काय केलंय, डायरेक्ट उड्डयन बंद नाही, आपण अगोदर खालून वरती चालन केलंय. चालन करत असताना मी उदाहरण पण दिलं होतं तुम्हाला, म्हणजे पैपाचं उदाहरण दिलं, बाजूला तोंड घेणं, अपान वायूचं ऊर्ध्वगमन, मूलबंध इत्यादी इत्यादी इत्यादी. मग ते क्रमाने घ्यायचं मात्र बरं का, हे क्रम घ्या मात्र बरं का. म्हणजे उत्तर लिहिलेलं पटलं पाहिजे त्यांना, खूप छान वाटलं पाहिजे. म्हणजे असं पटवून द्यायचं, त्यांना कळत नाही असं समजून, आपण कळत नाही म्हणायचं पुढच्याला, आपण असं समजावायचं. म्हणजे मार्क देणाऱ्याला आनंद होतो बरं का, आनंद होतो. ठीक आहे, चला ठीक आहे, इथपर्यंत आलतो आपण. असं करायचं. मग भस्त्रिका झाली, भस्त्रिकेच्या नंतर उड्डयन बंद करायचा. मग हे किती वेळ करायचं, काय करायचं, कसं चालन करायचं, त्याचं फल सांगितलंय. फल सांगत असताना म्हणले काय सांगू जास्ती, काय सांगितलं, बहुनोक्तेनं, किम अत्र बहुनोक्तेनं, जास्ती काय बोलावं, काळाला तो विजय मिळवतो असं सांगितलं. आणि आता पुढे काय सांगतात, या शक्ती चालनाचं, कुंडलिनीची सिद्धी मिळवण्याचं काय आहे, पात्रता. हे प्रकरण एक अंडरलाईन करून लिहू शकता त्यामध्ये, म्हणजे मोठा प्रश्न आला तर. काय आता सांगत आहोत आपण, पात्रता सांगत आहोत या सिद्धीची. ठीक आहे, 120वा किंवा 121वा, माझ्याकडे 121वा आहे तो श्लोक. काय पात्रता आहे पहा, ब्रह्मचर्य तस्यैव, ब्रह्मचर्य रतस्ते सेव, नित्यम हितमिताशनः, मंडलाद दृश्यते सिद्धी,
कुंडल्यभ्यास योगिनः ब्रह्मचर्य रतस्सेव, रत म्हणजे रममान होणे कशामध्ये, ब्रह्मचर्यामध्ये रत असणारा, तन्मय असणारा, नित्यम आणि कसं हित हितकारी, मित मित म्हणजे आशन, आशन म्हणजे आहार, मिताशन, आहाराची संकल्पना संपूर्ण जर सांगायची असेल आपल्याला, आपण कुठे पाहिली आहाराची संकल्पना हो, प्राणायामामध्ये का, हो 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 सर. सर. हो प्राणायामामध्ये सर. सांगितले आहे, परंतु इथं हो सुद्धा सांगितले, आपण लक्षात घ्यायचे अर्चनाताई, इथे सुद्धा मिताशन सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर मिताशन करायचंय, हितकर आहार घ्यायचा आहे, नित्य ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. असं करून काय करायचं आहे, ब्रह्मचर्याची आचरणात तन्मय व हितकर मित भोजन करणारा योगी कुंडलिनी जागृतीचा अभ्यास सतत 40 दिवसापर्यंत, मंडल म्हणजे 40 दिवस करू शकला तर सिद्धी प्राप्त करून घेऊ शकतो. जर 40 दिन जर केलं त्यांनी मंडलम म्हणजे 40 दिवसाचं मंडल होतं असं सांगितलं इथे. असं जर केलं, नुसता अभ्यास नाही बरं का अर्चनाताई, काय काय करायचं आहे, नुसतं कुंडलिनी सिद्धीची पात्रता असं पण टाकाय पाहिजे खरं तर. त्यांनी म्हणायला पाहिजे कुंडलिनी सिद्धीची पात्रता किंवा अधिकार म्हणलं पाहिजे. म्हणतील कुठे आहे बुवा हे, प्रश्न कुठला आला, अभ्यासक्रमाच्या बाहेर चालाय म्हणतील खूप जण, सापडच ना गेले. तर आपल्याला काय लिहावं लागेल, ब्रह्मचर्य रत, पहिली पात्रता काय असेल, ब्रह्मचर्य रतत्व. दुसरा असेल हित आसन आणि मित आसन, हितकर आहार आणि अल्प आहार. आणि हे करण्याने काय होतं, परत 40 दिवसांनी अभ्यास केल्याने सिद्धी प्राप्त होते असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, सर पुढे सांगतात तन्मय काय सांगितलंय सर, तन्मय म्हणजे हे मन इथं लावून तन्मय रत तन्मय शब्द, म्हणजे मन लावून का? हा तन्मय म्हणजे रत म्हणजे रममान होणे, रमणे. आणखी काय म्हणू, त्याच्यामध्ये आपण लईच रमतो बघा, काय लक्ष काय म्हणतो आपण, गुंग होऊन आपण करतो बघा, म्हणजे काही पण क्रिया करू तन्मयतेने. आपल्या ग्रामीण शब्द काय हो त्याला, व्यवहारात म्हणतो आपण सतत, गुंग होऊन किंवा गुंतून, हा गुंतणी. म्हणजे लईच मन लावून करणं, असं तन्मय झाला, तन्मय बरं का, तत्मय झाला म्हणजे त्या हो. स्वरूपामध्ये होऊन. म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन कसं करायचंय, जबरदस्तीने नाही, आदरपूर्वक, मनपूर्वक, तन्मयतेने. म्हणून इथं शब्द असा वापरलाय ब्रह्मचर्य रत, बरं का, ब्रह्मचर्य रत म्हणजे ब्रह्मचर्यामध्ये रममान व्हायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचंय असं अर्थ याचा. नित्यम हितमिताशना. ठीक आहे, पुढे जाऊयात आता. मंडल ही नवीन शब्द आहे, मंडल काय 40 दिवस म्हणून सांगितलं. मंडल म्हणजे 40 दिवस सांगितले. हो हे पण असं म्हणजे आता मंडल हा नवीनच शब्द आला, 40 मंडल दिवस म्हणजे म्हणजे हे काय? चक्र, मंडल म्हणजे चक्र बरं का, सर्कल वर्तुळ, आलं लक्षात, म्हणजे एक वर्तुळ पूर्ण होतं म्हणल्यासारखं, म्हणजे चक्र पूर्ण होतं एक साधनेचं. म्हणजे काय शंका आली, आपण कसा 7 दिवसाला आठवडा म्हणतो, महिना हा म्हणतो, तसं पंधरवडा म्हणतो, तसं हो, काही आहे तसं का असं? मंडल म्हटलं, याला मंडल म्हटलेलं आहे. ज्योत्स्नाटिकामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे, 40 दिवसाला मंडल म्हटले आहे. मग मंडल असे शब्द वापरू शकता तुम्ही बरं का. हो, असे एक 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 अक्षरा शब्दाचा अर्थ काढून घ्या, म्हणजे आपल्याला एका शब्दावरती लिहिता येईल. बरोबर आहे का? ठीक आहे, असं लिहा, मंडल म्हणजे 40 दिवस. ठीक आहे, म्हणजे मंडल पूर्ण झाल्यानंतर सिद्धी दिसायला लागते, दृष्टीस यायला लागते, सिद्धी प्राप्त होते असं सांगितलं. ठीक आहे का अर्चना ताई, बरोबर ठीक आहे ना, पुढे चालायचं. हो सर. ठीक आहे, तर हे सांगितल्याच्या नंतर आता कुंडलिनी चालनामध्ये भस्त्रिकेचं महत्व इथून सांगायचं चालू आहे. भस्त्र बघा, शक्ती चालनाचं खूप आहे लिहिण्यासारखं. हा, शक्ती चालन नावच बघतात काही जण, तिथे तेवढंच लिहिला बघतात आणि मोठं कसं लिहावं. आता काय सांगितलं आहे, 122 किंवा 121 श्लोक काय सांगत आहेत आता, कुंडलिनी चालनामध्ये भस्त्रिकेचं महत्व इथून सांगत आहेत. या श्लोकामध्ये काय सांगत आहेत, कुंडलिम चालयित्वा तो भस्त्राम कुर्याद विशेषतः एवं अभ्यसतो नित्यम यमिनो यमभि
कुतः यमिनो आणि यमभिही यमिनः म्हणजे योगाभ्यासी यमभिही म्हणजे यमराज सुद्धा भितात कुणाला या साधकाला किंवा यमराजाचं सुद्धा भयाला राहणार नाही. कुंडलिनीचे चालन करून विशेषतः भस्त्र हा प्राणायाम करावा. शब्द कसा वापरलाय? नुसतं चालन करून नाही भागणार बरं का. भस्त्रिका सुद्धा महत्वाची आहे. भस्त्रिका प्राणायाम सुद्धा केला पाहिजे. भस्त्रिका प्राणायाम आपला नाही तो कपालभाती सारखा. भस्त्रिका जे कुंभक आहे ते भस्त्रिका कुंभक जे आहे ते विधी करायला सांगितलेलं आहे. आपण गेल्या सेमिस्टरला पाहिले कसं आहे ते विशेष आहे महत्व इथे करण्याचं. आणि असं करणारा माणूस मृत्यूला जिंकतो असं सांगितलेलं आहे. आता काय सांगतात पुढे? आता पुढच्या श्लोकामध्ये कुंडली अभ्यासद्वारा नाडी शोधन होते असं सांगतात. म्हणजे कुंडली कुठं आहे? सुषुम्नेच्या मुखाला झोपलेली आहे असं कळालंय. खूप वेळा पाहिलं, आणखी सांगतो तरी बरोबर आहे. मग सुषुम्नेच्या शुद्धीमुळे काय काय कशी नाडी शुद्धी होते पहा आता. म्हणजे कुंडलीचा अभ्यास अर्चनाताई, कुंडलिनीचा अभ्यास म्हणजे कुंडलिनी चालनाचा अभ्यास, म्हणजे कुंडलिनीला ऊर्ध्वगामी करण्याचा अभ्यास. ऊर्ध्वगामी झाली की मार्ग मोकळा होतो. मार्ग मोकळा झाला की नाडी म्हणजे मार्ग म्हणजे नाडी, नाडी म्हणजे रस्ता, तो मोकळा झाला. मोकळा झाला म्हणजे नाडी शुद्धी होते. म्हणजे एकाच नाडीची नाही शुद्धी, किती नाड्याची शुद्धी होते या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता काय सांगतात? द्वासप्तती सहस्राणाम नाडीनां मलशोधने कुतः प्रक्षालनोपायः कुंडल्यभ्यसनादृशे द्रुते. द्वासप्तती म्हणजे 72,000 नाड्यामधील अशुद्धता शोधून त्या स्वच्छ करण्याचा कुंडलिनी जागृती व चालन याशिवाय दुसरा कोणता उपाय आहे? प्रश्न विचारतात. म्हणजे शक्ती चालनाने 72,000 नाड्यांची शुद्धी होते असं सांगितलंय. म्हणजे असं पाहूयात आपण, मुख्य पाईपाद्वारे पाणी येतं. मुख्य पाईपातून जर पाणी शुद्ध येत असेल तर बारक्या बारक्या नळामध्ये तर आपल्या बाकीच्या तिथूनच पाणी येतं ना. त्यामुळे सगळ्याच नाड्या शुद्ध होतात असं अर्थ आहे याचा. ठीक आहे, नाही ना काही इथं म्हणजे काय म्हणा शंका किंवा क्लिष्टता नाही काही यामध्ये, बरोबर आहे ना? ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता 121व्या श्लोकामध्ये म्हणजे माझ्याकडे 122व्यामध्ये कुंडलिनी चालनामध्ये भस्त्रिकेचं महत्व सांगितलं. पुढच्या श्लोकामध्ये कुंडलिनी अभ्यासामध्ये नाडी शोधन सांगितलं. कुंडलिनीच्या अभ्यासामध्येच नाडी शोधन कसं होतं हे सांगितलं. आता पुढील श्लोकामध्ये मुद्रांच्या अभ्यासासोबत आसन आणि प्राणायामाचं महत्व सांगितलेलं आहे. आता पुढील श्लोकात काय सांगितलेलं आहे? काय म्हटलं मी? मुद्रांच्या अभ्यासासोबत प्राणायाम आणि आसनाचे महत्व काय? ठीक आहे, नोट करून घ्या तुम्ही. आता पुढील श्लोक जे चालू आहेत म्हणजे क्रमांकामध्ये मागपुढ होत असेल, पण आता 124 आणि इथे 123 पासून. इयम तो मध्यमा नाडी, मध्यमा म्हणजे सुषुम्ना नाडी. इयम तो मध्यमा नाडी दृढाभ्यासेन योगिनाम आसन प्राण संयमात मुद्राभि सरला भवेत. खूप छान आहे बरं का श्लोक. खूप 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 आवडला मला तरी. मला खूप आवडला श्लोक हा. संशोधनपरक बरं का. आवडला म्हणजे काय, यावर तर आपण संशोधनपरक जर काही बोलायचं असेल आपल्याला तर काय म्हटलंय स्वात्मारामांनी आपल्याला सांगता येईल. याद्वारे आसनाचा, प्राणायामाचा आणि मुद्रेचा संबंध आपल्याला जोडता येईल. आणि 3 अंग आहेत एकत्र. आसन, पहिलं अंग काय आहे? हठयोगाचं आसन. दुसरं प्राणायाम म्हणजे कुंभक, आणि तिसरं मुद्रा आहे. तर तिन्ही एकत्रित सांगतात. कसं सांगतात पहा. योगीजनांच्या दृढ व श्रद्धायुग अभ्यासाने म्हणजे आसने, प्राणायाम व संयम यांच्या दीर्घ अभ्यासाने मध्यनाडी म्हणजे सुषुम्ना शुद्ध होऊन सरळ होते आणि त्यातील अडथळे दूर होतात. म्हणजे नुसतं सुषुम्ना शुद्ध होते म्हणजे सुषुम्नाच नाही, 72,000 नाड्या शुद्ध होतात. कस काय शुद्ध होतात अर्चनाताई? तर पहा, सुषुम्ना हीच मुख्य नाडी आहे आणि सुषुम्नेच्या आधाराने 2 नाड्या निघतात आणि दोन्ही पासून अशा 72,000 होतात. बरोबर आहे? आपण पाहतो बघा, काय पाहतो? धमनी आणि शिरा. अॅनाटॉमी माहिती आहे आपल्याला. धमनी म्हणजे काय? शुद्ध रक्त वाहून येणारे. शुद्ध रक्त कसं कुणकुण कुणकडे जातं? थोडं पाणी पितो तोपर्यंत बोला. हृदयाकडून सर्व अवयवांकडे. मग ते सांगत कसं आहे बोला, 1 मिनिट.
हा मग एक असते हृदयाला किती असतात धमन्या जोडलेल्या? एकच असते, त्याला म्हणायचं महाधमनी. महाधमनी नंतर त्याला धमनी, धमन्या अनेक, साध्या धमन्या, महाधमनी, धमनी, धमनिका. म्हणजे असा प्रवाह कसा चालतो हृदयाकडून पेशीपर्यंत. शरीर नाही बरं, इंद्रिय नाही, नुसतं प्रत्येक पेशीला रक्ताचा पुरवठा होतो. बरोबर आहे ना? शुद्ध रक्त. शुद्ध रक्त म्हणजे कसं? श्वसनाद्वारे ऑक्सिजनची मात्रा रक्तात मिसळून शुद्ध रक्त, म्हणजे शुद्ध रक्ताद्वारे काय ऑक्सिजनयुक्त रक्त प्रत्येक इंद्रियाला म्हणजे पेशींना शुद्ध रक्ताचा पुरवठा कशाद्वारे होतो? धमन्याद्वारे होतं. महाधमनी, धमनी, धमनिका. आता उलट आपण पाहिलं, विषय निघालाय म्हणून सांगतो. आता उलट कसं जातं हृदयाकडे रक्त, कसं जातं मग? केशवाहिनी सर, मग शिरा आणि नीलामधून वापस जात सर. बघा त्याला मी असं म्हणतो, शिरिका शिरिका, शिरा आणि महाशीर. महाशीर एकच असेल, आलं लक्षात? महाशीर आणि महाधमनी. महाधमनी हृदयाकडून शरीराकडून येते, मग त्याला अनेक फाटे फुटतात म्हणलं ना, नळ बारके 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 केशवाहिन्याद्वारे प्रत्येक पेशीला जातं. आणि प्रत्येक पेशीकडून अशुद्ध झालेलं रक्त शिरामार्फत, शिरिका कमी झाल्या, शिरा, परत महाशिरेद्वारे एकत्र हृदयाकडे जातं. अशा प्रकारे सुषुम्ना जर शुद्ध झाली, मला काय सांगायचंय तुम्हाला समजलं असेल, मला काय म्हणायचंय, सुषुम्नाचा मार्ग जर शुद्ध झाला तर सुषुम्ने मार्फतच बाकीच्या नाड्या तयार झालेल्या आहेत. मुख्य नाडी हे सुषुम्नाच आहे, मुख्य नाडी सुषुम्नाच आहे. सुषुम्नेत जर शुद्ध प्राणाचा प्रवाह सुरू झाला, शुद्धी झाली, नाडी शुद्धी झाली, तर ईड आणि पिंगलाही शुद्ध होतात. इडा पिंगला शुद्ध झाल्या की उषा, अलंबुषा, यशस्विनी, कुहू अशा नाड्या वाचल्यात ना आपण, अशा ज्या सगळ्या नाड्या आहेत, तर या नाड्या सुद्धा शुद्ध होतात. एवढ्याच नाही तर 72,000 नाड्या सुद्धा शुद्ध होतात असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर आसन, प्राणायाम आणि मुद्रांचा दृढ अभ्यास करण्याने योगीजन मध्य नाडी म्हणजेच सुषुम्नेमध्ये सरळ प्रवेश करू शकतात, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. अभ्यासे तो विनिद्राणाम मनोधृत्वा समाधिना रुद्राणी वा परामुद्रा भद्राम सिद्धिं प्रयच्छती. समाधीच्या साह्याने मन एकाग्र अवस्थेमध्ये ठेवून आळस सोडून अभ्यास करणारे रुद्राणी व अन्य मुद्रा, रुद्राणी बरं किंवा अन्य मुद्रा करण्यामध्ये चांगली सिद्धी मिळवितात. रुद्राणी म्हणजे बोला की हो, थोडेच राहिले श्लोक म्हणून जास्त घेतोय का? रुद्राणी म्हणजे माहित नाही सर, माहित नाही, त्याच विचार चालू आहे माहित काय नाही म्हणायचं नाही, अंदाज सांगतोय मी असंच पाठ करतो, मी पाठ करत बसत नाही, शब्दाचा अर्थ पकडायचा. म्हणजे सांगा प्रमुख मुद्रा, मुद्रांची मुद्रा. राणी, प्रमुख असं. मुद्रा किंवा म्हणजे ठीक आहे. तरी कुणाची राणी आहे हो? मुद्रा राणी म्हणाय नाही हो. आता कळेल. विनिद्रा नाम आहे तिथं. आणि रुद्रानी वापरा, रुद्र जाऊ द्या, मी सांगतो बाबा. रुद्र कोण आहे? महादेव. आणि रुद्राणी म्हणल्यावर कोण असेल? पार्वती. मग रुद्राणी म्हणजे असं शब्द काय शब्द वापरतात बघा, साहित्यिक शब्द, असं थोडं काय वाकडं तिकडं आकर्षक भाषा वापरल्या जातात बघा साहित्यामध्ये, कवितेमध्ये, तसं इथं वापर केलेला आहे. शांभवी मुद्रा सांगायच्या हो यांना. परंतु ह्या देवकुळेंनी रुद्राणी व अन्य मुद्रा करण्यामध्ये म्हटलेलं आहे बरं का. रुद्राणी वा परामुद्रा किंवा इतर मुद्रा असं सांगायचे त्यांना. रुद्राणी म्हणजे रुद्र म्हणजे शंभो,
सांगतो, विस्तार करतो. रुद्र म्हणजे कोण? शंभू. शंभू म्हणजे महादेव. महादेवालाचं नाव काय आहे? शंभू. शंभू रुद्र. म्हणजे त्याच्या बायकोला काय म्हणायचं? शांभवी. आलं का लक्षात? इथं शांभवी मुद्रा म्हणण्याऐवजी शंभू राणी बनवा नाही, रुद्राणी म्हटलंय. बरं का? लिहून घ्या वाटलं तर तुम्ही. रुद्राणी म्हणजे रुद्र म्हणजे शंकर, घेतलंय सर. रुद्रराणी म्हणजे रुद्राची राणी, रुद्र म्हणजे शंभू, शंभूची राणी म्हणजे शांभवी. आणि मुद्रेमध्ये शांभवी नावाची मुद्रा आहे. तर काय सांगितलेलं आहे? शांभवी मुद्रा सहज अभ्यास आणि नाही समाधीद्वारा. विसरत सर आता आयुष्यभर. मी पाठ करत जात नाही बघा, म्हणून पाठ कर, मी पुस्तक वाचायची माझी पद्धतीची आहे. शब्दाचा अर्थ कळून घ्यायचा, पाठ करायचं नाही. आता इथं मुद्राम आणि भद्राम सिद्धिम प्रयच्छती. भद्रा म्हणजे काय? भद्र म्हणजे कल्याणकारक. बरं का? उत्तम मुद्रा अर्थात शांभवी. शांभवी मुद्रा उत्तम आहे म्हटलेला आहे, सर्वात श्रेष्ठ मुद्रा आहे म्हटलेला आहे. म्हणजे भद्राम म्हणजे कल्याणकारी, सिद्धी देणारी आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय? सहज अभ्यास, सजग अभ्यासाने समाधीद्वारे मनाला स्थिर करण्याने उत्तम मुद्रा म्हणजेच शांभवी मुद्रा कल्याणकारी आणि सिद्धी प्रदान करणारी असते, असं या श्लोकाचा अर्थ आहे. आपण पुढे जाऊयात आता. आणखी परत सुंदर आले बघा. पहिला श्लोक जसा गेला होता, आता त्याच श्लोकावर आले. पहिला श्लोक तर हे राजयोग. पाठीमागचा एक सर थोडं काय सावकाश काय? सांगा सर. 124वा. तुम्ही आता जे सांगत होतात ना अर्थ, तो थोडं स्पीड कमी. बरं ठीक आहे. कसं सांगू? सजग अभ्यास, सजग सजग म्हणजे जागृत अभ्यास, सजग अभ्यास आणि समाधीद्वारे मनाला स्थिर करण्याने उत्तम मुद्रा म्हणजेच शांभवी मुद्रा कल्याणकारी आणि सिद्धी प्रदान करणारी होते, सिद्धी प्राप्त करून देणारी ठरते. रिपीट एकदा सर घेतात. ठीक आहे ठीक आहे. श्लोक वाचायचा. श्लोक लई चांगले असतात. मराठीचा अवघड जात नाही. संस्कृत तुम्ही वाचायला लागलात का अर्थ लई मोठा कळतो तुम्हाला. एका श्लोकामध्ये 2 पेज होतात तुमचे. ठीक आहे. कसं आहे? समाधी नाही, ह्यांचं नाही वाचायचं. ठीक आहे, असो, इथलं सांगतो मी. सजग अभ्यास आणि समाधीद्वारा मनाला स्थिर करण्याने. सजग अभ्यास बरं का? कशा कशाचा अभ्यास अगोदरच्या श्लोकात सांगितले. कशा कशाचा? आसने, प्राणायाम आणि मुद्रांचा दृढ अभ्यास करण्याने योगी जन मध्य नाडीमध्ये अर्थात सुषुम्ना नाडीमध्ये सरळ प्रवेश करतात असं म्हणलं होतं, बरोबर आहे? मग तो अभ्यास कसा करायचा आहे? सजग अभ्यास आणि समाधीद्वारा मनाला स्थिर करण्याने उत्तम मुद्रा म्हणजे अर्थात शांभवी मुद्रा कल्याणकारी सिद्धी प्रदान करते. बस झालं एवढंच अर्थ. बस झाला काय एवढं क्लिष्ट आहे? सरळ आहे. 125 पहा आता. संगती लावत आहेत आता. बरं का? सुरुवात केली तिथं शेवट करावा लागतो. योगसूत्र आहे का लक्षात कुणाला? योगसूत्रात पहिलं सुरुवात कुठून केली ती? योग समाधी, कैवल्य, चित्तवृत्ती निरोध म्हणलं होतं. आणि शेवट कैवल्यावर केला का नाही? चित्तवृत्तीचा निरोध, चितिशक्तिरीती असं केला का नाही? शेवट संगती लावून शेवट केला होता. तसं आता पहिला श्लोक काय होता इथला? राजयोग, पृथ्वी, शेष, मुद्रा, तंत्र सांगितलं होतं ना. आता बघा ते परत 125व्या किंवा 126व्या श्लोकामध्ये सांगत आहे. जाऊ ना अर्चना ते पुढे, हरकत नाही ना आता? ठीक आहे. तर राजयोगम विना पृथ्वी, राजयोगम विना निशा, राजयोगम विना मुद्रा विचित्रापी न शोभते. छान श्लोक आहे. राजयोगम विना पृथ्वी, राजयोगम विना निशा, निशा म्हणजे रात्री, राजयोगम विना मुद्रा विचित्रापी न शोभते. राजयोगाविना पृथ्वी, राजयोगाच्या विना निशा आणि राजयोगाच्या विना विभिन्न विभिन्न मुद्रा शोभत नाहीत.
शोभित होत नाहीत, चांगल्या दिसत नाहीत. म्हणजे आणखी याच पहिल्या पादाला काय 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला नाही, आता आणखी तुम्हाला सांगेल. कोण तर सांगायचंय बरं मला, अपेक्षित आता तुमच्याकडून आहे. सुरुवात केली होती अगोदरच्या सेमिस्टरला पहिल्या अध्यायामध्ये आसनोपदेशाच्या हटप्रदीपिकेच्या प्रारंभी काय म्हटलं होतं सांगा. श्लोक सांगा किंवा अर्थ सांगा. हठयोग म्हणजे हठयोग प्रदीपिकेचा हा म्हणजे उद्देश सांगितला होता असा राजयोगाची प्राप्ती असते. काय आवाज नाही आला मला. राजयोग साध्य करण्यासाठी हठयोग ही पायरी आहे, साधन आहे असं हा सांगितलं होतं सर. हा हठयोग ही सिरी आहे. हठयोग विना राजयोगाचा शोभत नाही किंवा सिद्धी नाहीये. हठम विना राजयोगम, राजयोगम विना हटहा. हेच परत आणखी रिपीट करतात, वेगळ्या पद्धतीने सांगतात. आणि कसं सांगतात, सिद्ध करून सांगतात. आता म्हणजे संशोधन ग्रंथ आहे हा. संशोधन कसं केलं जातं ते गृहीतक असतं अर्चनाताई, बरोबर आहे. तुमच्या संशोधनानुसार की काय शंका आली तुम्हाला, तुम्ही काय धरलं की राजयोग म्हणजे नाही, पातंजली योग दर्शनामध्ये अष्टांग योग जो आहे याचा काही संबंध आहे का कडे भगवद्गीतेमध्ये, हे तुम्हाला शंका आली. म्हणजे हे काय झाली समस्या. ही समस्या घेऊन तुम्ही शोधत गेलात, परंतु गृहीत धरलं होतं तुम्ही काय संबंध आहे, पण सिद्ध नव्हतं केलं. बरं का, अगोदरच म्हणलं तुम्ही याला म्हणायचं गृहीतक, गृहीत धरलं तुम्ही. आणि ते एकच धागा धरला, धागा सोडून नाही चालत संशोधन. नाहीतर काय पण लिहितात, काय सुरू करतात की काय बोलतात की संशोधन कशाला म्हणायचं काहीच कळणार. पहिल्या सेमिस्टरला संशोधन पद्धती सांगितलेली आहे. लय अवघड जाते मला तर काही काही सांगाय लोकांना. आणि कान लय शेवटी विचारतात आणखी. ठीक आहे, असो, तुम्हाला तर कळालंय. म्हणून अर्चनाताईंना प्रत्येक ठिकाणी संशोधन दिसत आहे आता. भगवद्गीतेमध्ये काय विषय आहेत, किती विषय घेऊन संशोधन करता येईल, हटप्रदीपिकेमध्ये किती घेऊन संशोधन करता येईल. कोणताही ग्रंथ कोणताही श्लोक वाचला तर तिथे आपल्याला शोधाचं काहीतरी सापडलं पाहिजे, रिसर्च दिसला पाहिजे. बरं का, अशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. वैचारिक आपलं प्रगल्भता झाली पाहिजे. ठीक आहे, काय सांगत होतो मग, तर मग हे सांगायचं होतं मला, गेलतो बाजूला. काय तर सुरुवात जशी केली होती ते सिद्ध करणार आहेत आता. बरं का, म्हणजे गृहीतक होतं ते सिद्ध करून मांडत आहेत आता, म्हणजे संशोधन. चला, तर राजयोगाविना पृथ्वी नाही, राजयोगाविना निशा नाही, राजयोगाविना भिन्न भिन्न मुद्रेला अर्थ नाही असं सांगत आहेत आता. म्हणजे लोक मुद्रेलाच घेऊन बसतील. शंकाली स्वात्मारामांना, अरेकडे मुद्रेत सिद्धी, मुद्रेमुळे सिद्धी, सिद्धी 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 सांगून लोक काय करतील, मुद्रामध्येच गुरफटतील असं सांगतात. आणि जसं पूर्वी सांगितले, हठयोगात गुरफटू नका. हठयोग हा राजयोगात प्रवेशासाठी आहे. वाहन हे गावाला जाण्यासाठी असते. वाहन लई चांगलं आहे म्हणून वाहनात बसून राहायचं नसतं. बरं का, लई सीट चांगली मिळाली आहे, लातूरला कशाला आला, गाडी लई चांगली आहे, बसा गाडीतच, अर्चनात आहे असं नाही चालणार, उतरावंच लागतं. मग तशा प्रकारे हठयोग जरी सुंदर असेल, आनंददायी वाटत असला, तरी ते काय आहे, साधन आहे. आणि साधन हे साध्य प्राप्तीनंतर सुटतं, सोडायची गरज नसते. साधन हे सुटत असतं आणि साध्य हे प्राप्त होत असतं. म्हणजे साधनाची गरज हे साध्यापर्यंतच असते. बोलतोय व्यवस्थित बोलतोय ना मी. साध्याची गरज, आवश्यकता ही साध्यापर्यंत असते. चप्पल हा दारापर्यंतच असतो. साधन आहे ना ते संरक्षणाचं. आता किचन पर्यंत न्यायचं नसतं, काही जण नेत पण असतील. अशा प्रकारे असेल तर साध्य हे कुठे, साधन हे कुठेतरी सोडलं पाहिजे. तसं हठयोग हे काय आहे, साधन आहे. आणि साध्य काय आहे, राजयोग. राजयोग आहे. हे विसरता कामा नये. हे स्वात्मारामजी आठवण करून देतात योग साधकांना. बरं का, म्हणजे गृहीत करून जे सूत्र घेतलं होतं रिसर्चचं, ज्यासाठी हा ग्रंथ सुरू केला होता. आणखी स्वात्मारामांनी ग्रंथ कशासाठी केलोय म्हटले, कशासाठी निर्माण केलोय म्हणलेलं आहे बघा, उद्देशच पण सांगितलेला आहे. भ्रांत्या बहुमतध्वांते राजयोगम अजानताम. बरोबर आहे ना. हठयोगाचं मुख्य लक्षच राजयोग आहे सर. नाही ग्रंथ निर्मितीचा लोकांमध्ये उद्देश नाही. असलेली भ्रांती दूर करण्यासाठी त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणले स्वात्माराम योगी म्हणले, भ्रांती. योग तत्वोपनिषदात सांगितले की हठयोग,
अमृतनादात सांगितलंय का नाही, तेजोबिंदूमध्ये सांगितलंय की. मग मीच सांगायची काय गरज आहे हो, का उगं आपलं नाव करण्यासाठी. काही जण लेखक असतात, कुठले तर पुस्तक घ्यायचं त्याच्यातलंच लिहून आपलं नाव करायचं खाली उगं प्रसिद्ध करायसाठी. असं करायसाठी केलं का? नाही. कशासाठी केलोय म्हणे? भ्रांती पसरलेली आहे. दुसरं कारण काय झालं? बहुमताध्वांते, अनेक लई मतमतांतर झाले. कोणी असं सांगतंय, कोणी तसं सांगतंय, कोणी असं सांगतंय. आता कसं करावं लागेल बुवा? कोणी कृती भिन्न सांगतंय, कोणी फल भिन्न सांगतंय, कोणी मार्गच भिन्न सांगतंय. असं झालं म्हणून म्हणले. आणि ह्या गोष्टीमुळे काय झालं अर्चनाताई? भ्रांत्या बहुमतध्वांते राजयोगम अजानताम, म्हणजे अज्ञान पसरलं. कशाचं? राजयोगाबाबतचं, राजयोगाच्या फलाबाबतचं, राजयोगाच्या सिद्धीबाबतचं. मग काय लोक राजयोगाला काय नाही नाही नाही, योग लय अवघड आहे बाबा, योगाच्या वाटेला जाऊ नका, हठयोग लय म्हणजे अवघड असतो. असो तसो तसं तसं भ्रांती पसरली आणि हा राजयोग काय झाला? लुप्त व्हायला लागला. लुप्त का व्हायला लागला? भ्रांतीद्वारे. कारण आता पण भ्रांतीला पसरवतात लोक, बरोबर आहे? भ्रांती पसरवतात. म्हणून स्वात्मारामांना रिसर्च करावा वाटला आणि सगळ्या उपनिषद ग्रंथांना. आणि किती योगी संख्या सांगायची मला, किती नाथांचं नाव आलेले आहेत सुरुवातीला प्रारंभी नमन करत असताना? 32. 32. असं पण अनेक आहेत नाथ योगी. त्या 2 परंपरा सांगितल्या होत्या आणखी अर्चनाताई, 2 परंपरा होत्या आणखी हठयोगाच्या. मी बोललो होतो पहा. ठीक आहे, उद्या एक सांगणार नाही आता. सिद्ध, एक नाही सर आहे, लक्षात आहे शब्द लक्षात. एक सिद्ध योगी आणि एक दुसरे आणखी एक मुनी, दुसरे मुनी आणि सिद्ध योगी. वसिष्ठादेश मुनिभिः असं आहे श्लोक, असा आहे वसिष्ठादेश मुनिभिर. बरोबर आहे ना? वसिष्ठ इत्यादी मुनींची एक परंपरा आहे. ठीक आहे, कळतंय आता. बघायचे तुम्ही हुडकून, विसरत नाही मग. असा अभ्यास करायला पाहिजे. घासून घासून मागं पुढे पुढे मागं पुढं मागं पुढं मागं करून करायचा अभ्यास. आनंद येईल तुम्हाला सुद्धा. आणि आनंद असा येईल की शोध लागला का काहीतरी लय आनंद होतो. पण पुढं कोणतं राहावं लागतंय कळतं, लय अवघड होतं. एकट्यालाच कळालं की काहीच आनंद येत नाही. म्हणजे जोक पुढच्याला कळावं लागतं तर दोघं हसतात. जोक बाबत सुद्धा अशी समस्या आहे, एकटंच हसून कळत नाही, पुढच्याला कळतच नाही जोक. तसं काय आनंद मिळतो शोधाचा हा कळतच नाही काही जणांना. तर त्यामुळं संख्या वाढली पाहिजे जाणत्या लोकांची. आणि त्यावेळेस सुद्धा असंच झालं म्हणे, अजानताम. म्हणून राजयोगम अजानताम हटप्रदीपिकाम धत्ते. म्हणून स्वात्माराम कृपा करा. म्हणून मी हटयोग प्रदीपिका हा ग्रंथ केलेला आहे. कशासाठी? भ्रांती नष्ट करण्यासाठी, बहुमतांचं एकमत करण्यासाठी. मग हे करत आहेत का? पहा, करत आहेत. हे जे सांगितले ते करत आहेत बरं का. प्रतिज्ञा जी सुरुवातीला केलेली आहे ती इथे पूर्ण करताना आपण पाहत आहोत. ठीक आहे, चला. मग काय सांगितलं, काय केले होतं इथं? मग अरे गडे, लोक असंच भरकटतील. काय भरकटतील? मुद्रा, महामुद्रा, महाबंध, महावेधश्च खेचरी, उड्डयान, मूलबंध, जालंधर, पुढे विपरीत करणी, योनी पण आहे वाटतं बहुतेक, योनी नाही काही, विपरीत करणी, वज्राणी किंवा वज्रोली, शक्तिचालन. अशा 10 मुद्रा सांगितल्या. आणि या मुद्रांचं खूप महत्व सांगितलं स्वात्मारामांनी. आणि त्यांना वाटलं अरे कडे, हे जर मुद्रांचं महत्व सांगितलं आणि सगळे मुद्राच करत बसले, म्हणजे हठयोगच करत बसले, तर आपला उद्देश ग्रंथाचा जो आहे तो मागे पडेल असं वाटलं. आणि तदनंतर हे म्हणले, आता शेवटी जागा करून जातात. अगोदर मुद्रा सांगतात, उहापोह करून सांगतात, व फलाचे अनेक वर्णन करून 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 सांगतात. आणि वाटलं यांना अरे गडे अवघड होईल, कारण कदाचित पुढचे साधक लय मुद्राचाच अभ्यासाला लागले असतील. मग म्हणले मुद्रा कशासाठी ते विसरू नका. नुसत्या मुद्रा नाहीत, 4ही अंग जे हठयोगाचे आहेत ते कशासाठी आहेत. नुसती अंग लवचिकच करत बसू नका. योग म्हणजे निव्वळ स्नायूंचा अभ्यास नव्हे. योग म्हणजे निव्वळ मनाचा अभ्यास नव्हे. योग म्हणजे केवळ बुद्धीचा अभ्यास नव्हे, तर शरीर, मन, बुद्धी या साधनांना, या साधनांची
शुद्धी करून या साधनेद्वारे अध्यात्मसिद्धी, कैवल्य, मोक्ष प्राप्त करणे हेच मानवी जीवनाचं आणि योगाचं सुद्धा अंतिम सिद्धी आहे, हे जाग करून सांगतात. आणि म्हणतात राजयोग विना काहीच नाही बाबा, ह्याच्यामध्ये गुरफटू नका. तर राजयोगाविना या मुद्रा शोभत नाहीत. एवढंच सांगायचं होतं मला, लय लांबलचक बोललो मी. पुढचे सर येतील म्हणून थांबत होतो, पण ते काही नाही यायचा वाण दिसत नाही. घेऊया 4 श्लोकन, बसूया आपण, थांबूया. आता पुढे सांगतात, ठीक आहे, कंटाळताल तुम्ही. पुढे सांगतात आता, मारुतस्य विधिं सर्वं मनोयुक्तं समभ्यसेत इतरत्र न कर्तव्या मनोवृत्तिर्मनीषिणा. प्राणवायूचे म्हणजे प्राणायामाचे सर्व प्रकार मनःपूर्वक लक्ष देऊन केले पाहिजेत. बुद्धिवान पुरुषांच्या मनोवृत्तीमध्ये इतर कोणतेही काम महत्वाचे वाटू नये. म्हणजे काय केलं पाहिजे? मारुतस्य विधी म्हणजे प्राणायामाची विधी मनःपूर्वक लक्ष देऊन, म्हणजे कसं करायचे? व्यवस्थित करायचे. पुस्तकं वाचून इकडं तिकडं पाहून करायची नाही. ग्रंथोक्त पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, याप्रमाणे पाहून या ग्रंथ कराव्या मुद्रा, पाहून या ग्रंथ करावे आसन, पाहून या ग्रंथ करावा योगाभ्यास. बरं का? ग्रंथच नव्हे, ग्रंथकार, परंपरा, परंपरेने जे शिक्षण पद्धती आहे योगाची, त्या परंपरेला विचारूनच त्यांच्या मार्गदर्शनानेच योगाचा अभ्यास करावा लागतो. आणि जर असा अभ्यास केला तर ऐहिक आणि पारलौकिक आध्यात्मिक कल्याण होतं. अन्यथा काय होतं? शरीर लवचिक होईल, परंतु आध्यात्मिक पतन संभवू शकतं. यासाठी काय म्हणतात? जागृत व्यवस्थितपणे प्राणायामाच्या क्रिया केल्या पाहिजेत. आता पुढे जाऊयात आपण. इति मुद्रा दशप्रोक्ता, इति मुद्रा दशप्रोक्ता आदिनाथेन शंभुना एकैका तासु यमिनां महासिद्धी प्रदायिनी. किती मुद्रा आहेत? हे कोणी सांगितलेले आहेत? बरं का? नाव घेतल्याशिवाय न सांगता राहत नाहीत बरं का. सुरुवात कशी केली होती? आणखी परत सुरुवात कशी केली होती? हठयोग प्रदीपिका ग्रंथाचा पहिला श्लोक सांगा. श्री आदिनाथाय नमोस्तु तस्मै येनोपदिष्टा हठयोग विद्या विभ्राजते प्रोन्नत राजयोगम आरूढ इच्छाम्य अधिरोहिणीव. बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. हो सर, हो सर. श्री आदिनाथाय. आणि बघा, गुरूंना विसरलं नाही पाहिजे. म्हणजे कुणाकडून घेतलंय त्यांचं इथं नाव घेतातच बरं का. म्हणजे ऋण पण मुक्त होत आहे. याद्वारे काय होतं? जिथून प्राप्त झालं त्यांचं नाव घेऊन सुद्धा हे करतात. हे सुद्धा स्वात्माराम योगी यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. आपण समजून घेतलं पाहिजे. लोकांना सांगत नाही. खूप ठिकाणी म्हणतात बघा, काय म्हणतात? गुरुपनिर्दिष्ट मार्गेन, हा शब्द ऐकलाय का खूप ठिकाणी? अर्चना, याच्यावरती सुद्धा आपण संशोधन करू शकता. तुम्ही करू शकता. हठयोग प्रदीपिकेमधील गुरुपनिर्दिष्ट मार्गाचं महत्व, हठयोग प्रदीपिकेतील गुरूंचे महत्व कशानुसार? हठयोग प्रदीपिकेनुसारच. जर घ्यायचं झालं तर आपल्याला कळेल की किती ठिकाणी गुरुच्या उपदेशाने करा म्हटलेलं आहे. बरोबर आहे. याद्वारे आपल्याला एक संकलन करता येईल गोष्टीचं या. ठीक आहे. असा एक आहे, तुम्हाला एक आणखी मुद्दा देतोय. तुम्ही जसं भगवद्गीता आणि योग दर्शनावरती आणखी 4-5 रिसर्चचे विषय घेऊन ठेवलात, तसं हठप्रदीपिकेवरती तर खूप आहे, खूप आहेत बघा. म्हणजे सगळीकडेच असतात. शोधायचा दृष्टी पाहिजे फक्त. असो, चला. कुठं गेलो? काय सांगितलं होतं यांनी? इति मुद्रा दशप्रोक्ता. मी एवढ्या मुद्रा सांगितल्या असं म्हणले नाही बरं का. स्वात्मारामजी काय सांगतात? मी ह्या मुद्रा सांगतोय असं म्हणले नाहीत. आणि तिथं सुद्धा म्हणल्या नाहीत. सुरुवात सुद्धा मी हठयोग प्रदीपिका सांगणार आहे म्हटलं नाही. गुरूंनी सांगितलंय मला, अशा ह्या योग्यांनी सांगितलंय म्हटलेलं आहे. आणि मी फक्त भ्रांती नष्ट करतोय, हो, माझं काहीच नाही हे सांगितलं. सुरुवात तशीच केली स्वात्मारामांनी. आणि आता सुद्धा परत इमानदारी दाखवत आहेत. काय सांगतात? श्री आदिनाथांनी ह्या 10 मुद्रा सांगितलेल्या आहेत. सांगतात आमचं नाहीये. नव्हे माझी वाणी पदरीची, करीतो कवित्व म्हणाल हे कोणी, नव्हे वा माझी वाणी पदरीची, असं तुकोबाराय सुद्धा म्हणतात. मी अभंग करतो असं कोणी म्हणत असेल, नाही, माझी वाणी पदरची नाहीये. मला पांडुरंग सांगतो म्हणे. चला, विषय गेला दुसरीकडे. काय सांगत होतो?
आदिनाथांनी सांगितलेल्या 10 मुद्रा आहेत आणि त्यातील एक मुद्राभ्यासून ना महासिद्धी प्रदान करून येणारही. परत अगोदर नुसते मुद्रा करू नका म्हणले बरं का, अगोदर नुसत्या मुद्रात गुरफटवू नका म्हणले. पुन्हा म्हणले अरगडे मग ह्यांची श्रद्धा नाही का वाटेल पुढच्याला. नाही नाही, मुद्रा आहेत बा सिद्धी देणार आहे. माझं म्हणणं नाही की मुद्रा नका करू म्हणत नाही मी, केवळ मुद्रामध्ये राहू नका, केवळ प्राणायामामध्ये राहू नका, केवळ आसनामध्ये राहू नका, राजयोगात प्रवेश करा, हे माझं म्हणणं नाही सांगतात. परंतु आणखी परत रिव्हिजन करता जे आदिनाथांनी सांगितलेल्या 10 मुद्रा आहेत त्यातील एक मुद्रा सुद्धा 10 यावे लागतात अशा नाही, एक मुद्रा सुद्धा महासिद्धी प्रदान करणारे आहेत असं सांगून परत एकदा कशाचं महत्व सांगतात, मुद्रांचं महत्वही सांगतात. संतुलन साधतात हो, संतुलन साधायला लागलेत. हा पुढे सांगतात आता, उपदेशम हि मुद्राणाम यो दत्ते सांप्रदायिकीम. वाह, खूपच छान. स एव श्री गुरु स्वामी साक्षात ईश्वर एव स. हा, मुद्रा करण्यासंबंधी जो उपदेश केला तो संप्रदायास धरूनच आहे. वा वा, काय केलं आहे म्हणे, सांप्रदायिकम. दत्ते म्हणजे संप्रदायाने, संप्रदाय शब्दाचा अर्थ मी सांगतो पुढे आता बरं का. मुद्रा करण्यासंबंधी जो उपदेश केला तो संप्रदायास धरूनच केलेला आहे. असा हा उपदेश करू शकणारा गुरुस्वामीच होय, तो साक्षात ईश्वरच होय. बघा, आधी शंभूंचं महत्व सांगितलं आणि नुसत्या शंभूचं न सांगता परत काय म्हणले, संप्रदाय. संप्रदाय शब्दाचा अर्थ कळतो, संप्रदाय म्हणतात कशाला हो, पंथ परंपरा असते एक, गुरु परंपरेनं एका पाठोपाठ म्हणजे संप्रदायाला म्हणतात. म्हणजे सम्यक रूपाने प्रदान करणे, म्हणजे विद्या यांनी त्याला त्यांनी त्याला त्यांनी त्याला असं सांगत सांगत म्हणजे परंपरेनं आलं पाहिजे, म्हणजे खंडित नसलं पाहिजे. आदिनाथांनी सांगितले, आता मध्येच उठून कोणतर म्हणायचं कसं काय आदिनाथ तुला आलते का भाऊ भेटायला, नाही नाही, आदिनाथापासून परंपरा चालत आलेली आहे आणि संप्रदायपूर्वक संप्रदायाच्या पद्धतीने गुरु परंपरेच्या पद्धतीने शिकलेलं आहे, याला म्हणायचं संप्रदायपूर्वकम. म्हणजे खंडित होऊन नाही तर अखंड. बरोबर आहे, आजोबांनी वडिलांना सांगायचं, वडिलांनी मुलाला सांगितलं, मुलांनी त्यांच्या मुलाला सांगणं, अशा पद्धतीने म्हणजे याला म्हणायचं संप्रदायपूर्वक. म्हणजे आदिनाथांनी जे सांगितले ते सरळ प्रवाह रूपाने आलं पाहिजे, सम्यक रूपाने. हा, वारसा रूपाने, वारसा रूपाने आलं पाहिजे, म्हणजे खंडित नाही झालं पाहिजे. कारण जर खंडित झालं तर काय होतं हे स्वामी सांगतात, भ्रांत्या. जर एक लगट जर नाही आलं, आदिनाथ काय सांगतात हे मध्ये 4 पिढ्यानंतर पुढच्यानी सांगून चालेल का, नाही चालणार. हे क्रमाने चाललं पाहिजे, म्हणजे क्रमपूर्वक. संप्रदायपूर्वक म्हणजे क्रमपूर्वक, संप्रदायाला मान्यता असण्यानेच कळालं पाहिजे. संप्रदाय म्हणजे नाथ पंथ, आणखी म्हणूयात पंथपूर्वक. नाहीतर वाचायची हटप्रदीपिका, सांगायचे योगदर्शनानुसार, वाचायचं योगदर्शन, बोलायचं वेदांतानुसार. आता काय करावं लागेल असं सांगतात, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान सांगतात काही जण तरी योगदर्शनामध्ये बरं का. कुठं पण काही पण बोलतात, अहम ब्रह्मास्मी म्हणतात काही जण तरी. खूप वेळेस दरवर्षी मी योगदर्शन सुरू केलं का पहिल्यांदा योग म्हणजे काय म्हणून विचारतो, त्यावेळेस लई जण हेच सांगतात, आत्मा परमात्म्या, जीव ब्रह्म, मीच ब्रह्म आहे, लय बोलते ते. हे कळणं म्हणजे योग आहे म्हणतात खूप जण. मग ते नाही अपेक्षित, तर संप्रदायपूर्वक पाहिजे, त्या त्या संप्रदायाप्रमाणे, परंपरेप्रमाणे. ठीक आहे. तर उपदेशम ही मुद्राणाम नाही, मुद्राणाम, हा जो मुद्रांचा उपदेश आहे, यो दत्ते, दत्ते म्हणजे प्राप्त झालेला आहे. कसं प्राप्त झालेला आहे, सांप्रदायिकीम, म्हणजे सांप्रदायिक म्हणजे परंपरेनं प्राप्त झालेला आहे. स एव, स म्हणजे तोच एव श्री गुरु हो, तोच उत्तम श्री गुरु आहे, तोच स्वामी, तोच साक्षात ईश्वर आहे असं सांगतात. पुढे सांगतात, शेवटचा श्लोक आहे कदाचित, बरोबर आहे, शेवटचाच आहे. तस्य वाक्य परो भूत्वा मुद्राभ्यासे समाहितः अनिमादी गुणहे सार्धम लभते कालवंचनम. तस्य वाक्य परो भूत्वा मुद्राभ्यासे समाहितः अनिमादि गुणहि सार्धम लभते कालवंचनम.
गुरूंच्या मुद्रा विषयाच्या वाक्यानुसार जो त्यांच्या अभ्यासात श्रद्धापूर्वक गर्ग राहतो, म्हणजे मग्न राहतो, रत राहतो, त्याला आणि मादी सिद्धी प्राप्त होऊन तो मृत्यूला चुकवू शकतो. हा, ठीक आहे. थांबूयात आपण इथे. चर्चा करायची काही 5 मिनिटं. कुणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. ठीक आहे. सर, या मुद्रा अशाच क्रमाने कराव्या असं तर नाहीये, म्हणजे क्रम असाच असावा असं नाही. नाही. फक्त हा, हा ठीक आहे. फक्त हो, नाही क्रम नाही असं म्हणजे झालं. फक्त त्या क्रमाने कराव्यात असं नाहीये, फक्त त्यांनी ते सांगितलं 10 एका ठिकाणी, पण क्रम असाच हो करावा असं काही सांगितलेलं नाहीये. हो हो. परंतु प्रश्नासाठी मात्र कसा क्रम आलाय असा प्रश्न येऊ शकतो UGC नेटसाठी, पण साधना म्हणून असा क्रम नाहीये. बरोबर आहे तुमचं म्हणणं. साधनेसाठी असा क्रम आवश्यक नाही. कारण आता सांगतो मी की प्राणायाम करत असताना बंधाची आवश्यकता असते का नाही सांगा. हा, हो कुंभ सर. करायला मुद्रा पाहिजेतच का नाही सांगा आता. हा, आता प्राणायाम करायला आणि मुद्रा करायला आसन पाहिजेत का नाही सांगा. म्हणजे सगळं मिक्स आहे हो. मग आपण अभ्यासक्रमासाठी क्रमाक्रमाने केलेला आहे, परंतु शिकलं पाहिजे एकत्रित. बरं का, आपण हत्तीचा एकदा पाय पाहत आहोत, एकदा हत्तीचं पोट पाहत आहोत, एकदा शेपटी पाहत आहोत, एकदा सोंड पाहत आहोत, परंतु अभ्यासाचा नाही, एकत्रित हत्ती पाहायचा आहे आपल्याला. बरं का, परंतु एकत्रित शक्य नाही म्हणून तुटक तुटक केलेलं आहे. आलं लक्षात. तसं प्राण सुद्धा एकच आहे. अभ्यासासाठी, व्यवस्थेसाठी कार्यभेदाने आणि स्थानभेदाने त्याचे प्रकार पाडलेले आहेत. आलं लक्षात. प्राण सुद्धा एकच आहे. प्राण, अपान, उदान, समान, व्यान हे एकच आहे. प्राण एकच प्राण, कार्यभेदाने आणि स्थानभेदाने त्यांचं वेगळेपण आपण केलेलं आहे. तशाच प्रकारे हे, कारण आता मुद्रा सुद्धा पहा तुम्ही, याचं रिसर्च करा अर्चना ताई. याप्रमाणे तुम्ही मांडा, लिहा की किती मुद्रा एकमेकात गुरफटलेले आहेत. पहा, ही मुद्रा करताना कोणत्या आसनाची आवश्यकता पडते, कोणतं आसन करताना कोणत्या प्राणाच्या स्थितीची आवश्यकता पडते, असं सगळं सगळे एकत्रित आहे. इथे सांगितलंय सुद्धा आसन, प्राणायाम आणि मुद्रा यांचा एकत्रित अभ्यास हे सुद्धा सांगितलंय का नाही. ठीक आहे. हो सर. कारण आता उड्डीयान बंद करण्यापूर्वी आणि प्राणायाम करण्यापूर्वी आपण गेल्या सत्रामध्ये पाहिलं होतं बा की मूलबंध अगोदर लावायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे मूलबंध अगोदर कळालाच ना, अभ्यास झालाच का मूलबंधाचा नाही. मूलबंध झाल्यानंतर आवर्तन करायची प्राणायामाचे नव्हे. प्राणायामामध्ये तिन्ही बंध लावायचे त्या त्या ठिकाणी. मग झालं का नाही, एकत्रित झालं नाही. त्यामुळे असा काही क्रम नाही की ह्याच क्रमाने करायचं. परंतु निश्चितता अशी पण आहे आणखी. कोणत्या मुद्रेबाबत म्हणलं होतं विचार करा बरं, की ही मुद्रा नाही केली तर सुंदरता कशाशिवाय नाही म्हणे, पतीशिवाय जशी स्त्री नाही. महाबंध आणि कुठली महामुद्राच सांगितलं वाटतं, महावेद केल्याशिवाय ते 2 मुद्रा हे नाही येत असं काहीतरी. महामुद्रा आणि महाबंध हा महावेदाशिवाय नाही असं सांगितलंय. आलं लक्षात. हा, स्मृती लक्षात राहतं बघा तुम्हाला. वाचा आणखी, परत वाचून काढा. जालंधर बरोबर, उदाहरण देऊन सांगितलंय तिथे. असं स्त्री आणि पतीशिवाय स्त्रीचं सौंदर्याचं महत्व नाही असं काहीतरी आहे उदाहरण तिथे. उदाहरण देऊन सांगितले, दृष्टांत देऊन. ठीक आहे, बरोबर आहे ना. मग असे पण ठिकाणं पहा तुम्ही कोणती, मग तिथे करावं लागेल. म्हणजे अर्थ काय आहे तिथे, अर्थ असा आहे की ह्या मुद्रा ह्याला घेऊनच करावं लागेल. 25वा श्लोक आहे सर. रूप लावण्य संपन्ना यथा स्त्री पुरुष विना महामुद्रा महाबंधो निष्फलो वेदवर्जितो. वा वा, छान. वाचाय पण येते तुम्हाला संस्कृत. तर पुढच्या आत्ताच वर्षी येईल या संस्कृत 2 वर्षात. ऍडमिशन घ्यावं. हा, त्या 2 वर्षातच वाचायला येईल सर. नाही, संस्कृत वाचायचा प्रयत्न करायचा. संस्कृत भाषा खूप सुंदर आहे. 25वा म्हणला ना श्लोक. आणखी चर्चा करायची काही विषय आहे का. ठीक आहे, थांबूया. आज लवकर सोडलं बघा, 1.5 तासानेच. कंटाळता तुम्ही, लय वेळ नका घेऊ, लय वेळ नका घेऊ. सर
जी 124व्या श्लोकामध्ये रुद्राणीचा म्हणजे अर्थ सांगितला सर, शांभवी मुद्रा असा. जर मग हे शांभवी हा मुद्रा आपल्याला टिपा विचारली तर जे शांभवी मुद्रा आहे त्या प्रकारे लिहायचं की मग ह्या शक्तिचालन मुद्रेचं काही लिहायचं त्याच्यामध्ये असं काय? अच्छा अच्छा अच्छा, महत्वाचा प्रश्न विचारलात बघा. हा, मी सांगतो, विचार करतो. असं सांगण्यापेक्षा बघून सांगतो, संगती लावून सांगतो. उगा काहीतरी विचारले म्हणून पटकन सांगण्यापेक्षा विचार करून सांगतो. तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी पाहिजे. ठीक आहे, हो सर, सांगतो. चालेल. हो त्याच्या तासामध्ये हेही सांगतो. शांभवी जर विचारलंही म्हणलात तुम्ही, बरोबर आहे. सर, हो असाइनमेंट मध्ये तर दिलेली आहे शांभवी मुद्रा. हो सर, शांभवी, हो. तुम्हीच दिलात. ठीक आहे ठीक आहे. हा, मग दिले म्हणल्यावर सांगावं लागेल ना. मग आता दिले आम्हीच म्हणल्यावर आम्ही शांभवी सांगावं लागेल, दाखवावं लागेल ना कुठं. खूप जण लई प्रश्न विचारतात म्हणलो ना तुम्हाला. आता शक्तिचालनचं तर खूप आहे, अफाट आहे लिहिण्याचं. हो भरपूर आहे सर. क्लासला उपस्थित राहत नाही तर ना, कसं लिहावं म्हणून विचारतात तो. काय करावं लागेल, कसं लिहावं म्हणून विचारतात. आता काय सांगावं काय नाही, लई आहे लिहिण्यासारखं. खूप आहे सर, लिहायला चालू केले तर 3 पेजेस भरले तर अर्ध्या ह्याच्यानंच आणखीन अर्ध बाकी लिहायचं, पुढचे 3 भरतील आणखीन, असं आहे भरपूर. हो 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 हो. अन विस्तार केला पाहिजे. फल वेगळं बाजूला करायचं, कृती वेगळी करायचं, स्थिती वेगळी करायचं, पाठभेद वेगळं करायचं. असं सगळं सगळं विस्तारपूर्वक मांडणी केली पाहिजे. हा, ठीक आहे, आपण थांबूयात मग. हो सर. ठीक आहे, हरिओम. धन्यवाद सर. सर धन्यवाद.